आजचे लोकवृत्त दिनांक 12 सप्टेंबर 2024 पावर्ड बाय इलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा। नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूकविषयक कामकाज सुरू करावे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी। आगामी विधानसभा निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। नवीन मतदार यादी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे 23 अपील। विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत नावे नगळ्याने केले अपील। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर गंडांतर, इतर योजनाधारकांची होते फरफट। निधीच्या अभावामुळे अनेक योजनांचे अनुदान रखडले। पोलीस प्रशासनाकडून साताऱ्यात डॉल्बीला परवानगी नाहीच। पोलीस उपअधीक्षक राजीव नवले। आवाजाची मर्यादा ओलांडली तर मंडळावर कारवाई होणार। जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाचे पुनरागमन। हलक्या सरींचा पाऊस। अचानक पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची उडते तारांबळ। साताऱ्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर। काही दिवसांपूर्वीच मोती चौक परिसरात 28 जणांचा एका कुत्र्याने घेतला चावा। साताऱ्यात तब्बल 3000 मोकाट कुत्री। निर्बीजीकरण न केल्यामुळे वाढते संख्या। सातारा शहर परिसरात ट्रकची चोरी। चाहूरखेड येथील दुकानाच्या शेजारून झाली चोरी। सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। कोयना धरण परिसरात मंगळवारी रात्री 9 वाजता 2.5 रिश्टर स्केलचा भूकंप। भूकंपाची खोली 7 किलोमीटर अंतरापर्यंत। विविध गणेशोत्सव मंडळाचे देखावे आजपासून नागरिकांसाठी खुले। गणेशोत्सव मंडळाची तयारी पूर्ण। विविध विषयांवर वैविध्यपूर्ण देखाव्यांची मेजवानी। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र। उत्सवात ध्वनी मर्यादा तपासण्याची केली मागणी। सातारा शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील 8 इमारती धोकादायक। डीजे डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने अपघात होण्याची शक्यता। पालिके नियमधारकांना बजावली नोटीस। साताऱ्यातील राजपथावर 10 वर्षांपूर्वी गणेशोत्सव मिरवणुकीवेळी डीजेच्या दणदणाटामुळे इमारतीची भिंत कोसळून झाला होता 3घांचा मृत्यू। तेव्हापासून काही मंडळे डीजेमुक्त उत्सवाची जोपासत आहेत परंपरा। कराड तालुक्याच्या कोपर्डे हवेली परिसरातील जनावरांना लंपीची बाधा। शेतकरी हवालदिल। आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना करावी, शेतकऱ्यांची मागणी। कराड ग्रामीण पोलिसांकडून घरफोडीचे 2 तर दुचाकीचा 1 गुन्हा उघड। गुन्ह्याप्रकरणी एकाच केली अटक। गुन्हेगाराकडून 60,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त। गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर भुईंज पोलीस ठाण्याअंतर्गत 25 जण तडीपार। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कारवाई। केसुर्डी तालुका खंडाळ येथे ट्रेलरच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार। विजय कोळेकर राहणार धनगरवाडी मृत्युमुखी तरुणाचे नाव। शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। फलटणमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग। माजी खासदार निंबाळकर यांचे निकटवर्तीय प्रल्हाद साळुंखे यांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीची फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चा। फलटणमध्ये गणेश मंडळांकडून डॉल्बी डीजे लावला तर कारवाई करणार। पोलीस उपअधीक्षक राहुल धस। नियमांचे पालन करण्याचे केले आवाहन। सामाजिक उपक्रमासोबत दहिवडी परिसरातील 23 गावात एक गाव एक गणपती। प्रशासन आणि नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक। एकसळ तालुका कोरेगाव येथून 2 दुचाकींची चोरी। 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद। लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।